अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना पत्र. लालबागचा राजा विसर्जनात विलंब झाल्यानं पत्र. चंद्रग्रहणात बाप्पाचं विसर्जन केल्यानं नाराजी, हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं. विकसित महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट 2 ऑक्टोबरला प्रकाशित होणार. खात्रीलायक सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भात सादरीकरण पूर्ण. व्हिजन डॉक्युमेंट संदर्भात बैठकीत महत्त्वपूर्ण विषयांवर सादरीकरण. नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन नागपूर विकसित करण्यासाठी NMRDA, HUDCO आणि NBCC यांच्यात करार झालाय. 1710 एकरमध्ये नागपूर विकसित होणार. 148 किलोमीटरचा रिंग रोड उभारला जाणार. दिव्यामध्ये नागरिकांना आरोग्य सेवांपासून वंचित ठेवल्याचा शिवसेना ठाकरे पक्षाकडून आरोप. दिव्यात स्थायी दवाखाना सुरू होईपर्यंत आपला दवाखाना सुरू ठेवण्याची शिवसेना ठाकरे पक्षाकडून मागणी. विद्यादीप बालगृहातील अल्पवयीन मुलींवर अन्याय प्रकरणी जनहित याचिकेवर सुनावणी. औरंगाबाद खंडपीठाचे बालगृह प्रशासनावर ताशेरे. बालगृहांची तपासणी नसल्यास व्यवस्थाचं संशयास्पद, तर कोर्टाचा निर्वाळा. वाशिममध्ये अनेक गावात जलजीवन मिशन अंतर्गत नळाद्वारे पाणी पुरवठा योजनेची कामं रखडली. निधी अभावी कामं रखडली. ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण. सोलापुरात IT पार्कसाठी जागेची पाहणी. जिल्हाधिकारी आणि त्यांच्या टीमनं कुंभारीसह विविध ठिकाणी पाहणी केली. समर्थ महाविद्यालयातील अर्चना वार्षिकाला नागपूर विद्यापीठाकडून पुरस्कार. वार्षिक तर गेल्या 60 वर्षांपासून प्रकाशित होते. आंतरवाली सराटीत पोहोचल्यावर मनोज जरांगेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. शेवटी मराठ्यांनी विजय मिळवलाच. मराठे एक झाले आणि आरक्षणही मिळवून दाखवलं. यावेळी जरांगेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 17 सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्र प्रक्रिया सुरू करा, अन्यथा मला मोठा निर्णय घ्यावा लागेल. मनोज जरांगेंची सरकारला विनंती. मराठवाडा 100% आरक्षणात जाणार. मराठा बांधवांनी थोडा संयम बाळगावा. मराठ्यांनी चिंता करू नये. मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्या. हैदराबाद गॅजेटियरची अंमलबजावणी न केल्यास दसरा मेळाव्यादरम्यान मोठा निर्णय घेणार. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. ओबीसींच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बुधवारी बैठक पार पडणार. उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी बैठक बोलावली. 10 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता मंत्रालयात बैठक पार पडणार. बैठकीत एकूण 8 मंत्री उपस्थित राहणार आहेत. धाराशिवच्या चिंचोली गावात खरं तर 15 कुणबी नोंदी आढळल्यात. 50 पैकी केवळ 5 जणांनाच मिळाले कुणबी प्रमाणपत्र. भाषांतराच्या चुकांमुळे केवळ 5 जणांनाच प्रमाणपत्र. आम्हाला न्याय द्या, चिंचोलीच्या ग्रामस्थांची मागणी. मुंबईतील 27 औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयांची मान्यता धोक्यात. तंत्रशिक्षण संचालनालयाची यादी जाहीर. तर औषध निर्माणशास्त्र पदवी आणि पदविका अभ्यासक्रमात आवश्यक सुविधांचा अभाव उघड. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीच्या कामाला वेग. पालघरच्या डहाणूजवळ तब्बल 40 मीटर लांबीचा आणि 970 मेट्रिक टन वजनाचा गर्डर ठेवण्यात आला. महाराष्ट्रात 103 किलोमीटरच्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी तब्बल 2575 गर्डर बसवले जाणार आहेत. गणेशोत्सवात कोकणवासियांची एसटीला पसंती. रत्नागिरीतून 2139 बसेस कोकणवासियांना घेऊन मुंबईत पोहोचल्या. नागपुरात ओबीसी समाजाच्या मागण्या संदर्भात उद्या बैठक. ओबीसी कल्याण विभाग मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेत बैठक. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बमनराव तायवाडे यांच्यासह इतर ओबीसी नेते उपस्थित राहणार. मराठा आरक्षणाच्या लढ्यात 6 दिवसात 3 जणांचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची मदत सुपूर्द. मराठा समन्वयक महेश डोंगरे यांच्या हस्ते हे धनादेश देण्यात आले. बुलढाणा सिंदखेड राजा इथं मराठा आरक्षणाच्या GRचं पाण्यात विसर्जन. GRमुळे ओबीसींच्या हक्कावर घाला घातल्याचा आरोप करत निषेध आंदोलन. बीडच्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे ओबीसी महाएल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यातून हाकेंनी प्रकाश सोळंकेवर टीका केली. सोळंके म्हणतात, माझी जात आडवी आली. सुंदरराव सोळंकेंना उपमुख्यमंत्री पदापर्यंत नेलं, जेव्हा जात आडवी आली नाही का? लक्ष्मण हाकेंचा प्रकाश सोळंकेला प्रश्न.
पालघरच्या विक्रमगडमध्ये कुणबी समाजकडून मराठा आरक्षणाच्या जीआरची होळी. आरक्षण असंविधानिक असून मनोज जरांगेंच्या आंदोलनाला बळी पडून दिल्याची टीका केली. मोठ्या जनआंदोलनाचा निर्धार. बारामतीत कर्नलवाडी येथे सेवानिवृत्त सैनिकाचं जोरदार स्वागत. 16 वर्षांची सेवा करून सैनिक हवालदार किसन भोसले घरी परतले. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी केला सन्मान. चंद्रपुरात कोरपणा येथे महसूल कार्यालय स्थापन करण्यासाठी तहसीलदारांकडून अभिप्राय सादर. कोरपणा आणि जिवती तहसीलदारांनी 22 विवरणाची माहिती सादर केली. चंद्रपुरातील चिमूर नगर परिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर. 10 प्रभागातून निवडणार 20 नगरसेवक, तर नगराध्यक्ष थेट मतदारातून निवडण्यात येतील. ईद निमित्त पंढरपुरात रक्तदान शिबिराचं आयोजन. शिबिरामध्ये सर्वधर्मीय 115 युवकांनी रक्तदान केले. नागपूर महापालिकेच्या प्रभाग रचनेवर 115 आक्षेप दाखल. या आक्षेपावर 9 सप्टेंबरला सुनावणी होणार. काँग्रेससह भाजपचे माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आक्षेप नोंदवलाय. अमरावतीतील मोझरी गावात भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद नाही. जिल्हा प्रशासनाची माहिती. काल मोझरीत 2 भूकंप सदृश 2 धक्के बसलेत, तर नागरिकांना घाबरून न जाण्याचं आमदार राजेश वानखडे यांचं आवाहन. गणेशोत्सवानंतर पालिकेकडून जवळपास 1982 मेट्रिक टन पीओपी संकलित. शास्त्रोक्त पद्धतीनं पीओपीचा पुनर्वापर करण्यात येणार. उच्च न्यायालयाचे आदेशानुसार पालिकेनं कंबर कसली. पंढरपुरात ग्रहण काळात विठ्ठल मंदिरात विठ्ठलाला जलाभिषेक. चंद्रभागेच्या पवित्र पाण्याने जलाभिषेक करण्यात आलाय. भद्रास चंद्रग्रहण काळात अंबाबाई मंदिरात जलाभिषेक. आज नेहमीप्रमाणे अंबाबाई मंदिरात पूजा आरती दिनक्रम चालणार. इंजिनिअरिंगसाठी 1,41,000 विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश. सर्वाधिक पसंती कम्प्युटर आणि त्या संदर्भातील अभ्यासक्रमांना अजूनही 60,000 प्रवेशाच्या जागा रिक्त आहेत. मंत्री बावनकुळेंचं रोहित पवार यांना आव्हान. रोहित पवार यांनी केलेले आरोप सिद्ध करावे, अन्यथा त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा. रोहित पवारांना अभ्यासाची गरज असल्याचंही बावनकुळेंनी म्हटलंय. यवतमाळमध्ये फासे पारधी समाज बांधवांचा आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंच्या घराला घेरा. समाजाच्या विविध मागण्यांचं निवेदन. मागण्या मान्य होईपर्यंत मागे न हटण्याचा इशारा. पंढरपुरात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं आंदोलन. ग्रामपंचायतीत राखीव पदभरतीसह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. मागणी मान्य न झाल्यास पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा. बीडच्या भोगलवाडी येथे ओबीसींचा महाएल्गार मेळावा संपन्न. व्यासपीठावरील बॅनरवर लोकनेते गोपीनाथ मुंडेंसह मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांचे देखील फोटो झळकले. नांदेडमध्ये 15 आणि 16 नोव्हेंबरला खरंतर हिंद की चादर कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात 4 ते 5 समाज बांधवांचा एकत्र मेळावा. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत मेळावा संपन्न. कार्यक्रमाला पंतप्रधान, मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार. बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक. जालन्यात बंजारा समाजाची महत्त्वाची बैठक संपन्न. बंजारा समाज जिल्हाधिकारी कार्यालयावर 8 दिवसात मोर्चा काढणार. परभणीत जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात 10 सप्टेंबरला इंडिया आघाडीचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं आणि धरणे आंदोलन करण्यात येणार. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची परभणीत बैठक पार. अकोल्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशनच्या वतीनं भव्य अधिवेशनाचं आयोजन. अधिवेशनात विदर्भातील शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग. साताऱ्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं महाराष्ट्रव्यापी बेमुदत धरणं आंदोलन. मोठ्या प्रमाणात हजारांच्या संख्येनं कर्मचारी उपस्थित. अकोल्यात अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीकडून एल्गार मोर्चाचं आयोजन. एल्गार मोर्चात शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी. मराठा आरक्षणासाठीच्या जीआरमुळे ओबीसींचं नुकसान होणार. भुजबळ यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापुरात निनावी होर्डिंग. फडणवीस यांच्या निनावी जाहिरातीनंतर आता निनावी होर्डिंग पाहायला मिळतात.
खासदार विशाल पाटील कधी काय करतील याचा नेम नाही. नदीत जास्त होड्या झाल्या की शहाण्यानं काठ कधी सोडू नये. आमच्यातले अनेक जण तिकडे गेले. जयंत पाटील यांचा विशाल पाटील यांना टोमणा. काँग्रेसची वाटचाल हा ओबीसी समाजावरील अन्यायाचा इतिहास. काँग्रेसचे ओबीसी प्रेम म्हणजे मगरीचे अश्रू. महाविकास आघाडी मंडळ आता मराठ्यांनंतर ओबीसींना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. केशव उपाध्ये यांची टीका. रोहित पवार राजकीय संन्यास घ्या. मंत्री बावनकुळेंचा रोहित पवारांना सल्ला. कोणत्या कंपनीला 90 कोटींचा दंड माफ सिद्ध करा. मंत्री बावनकुळेंचं रोहित पवारांना आव्हान. छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रवादीला धक्का. माजी आमदार कैलास पाटील शिवसेनेत पक्षप्रवेश करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना दमबाजी योग्य नाही. मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धमक्या देऊन बेकायदेशीर काम पुढे रेटणं बंद केलं पाहिजे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. अजित पवारांच्या त्या व्हायरल व्हिडिओवरून सामनातून टीका. शिवसेनेच्या खासदारांची बैठक संपली. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात बैठक संपली. उपराष्ट्रपती पदाची उद्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या खासदारांची महत्त्वाची बैठक. बैठकीत खासदारांचे मॉक पोल घेण्यात येणार. काँग्रेस शिष्टमंडळानं घेतली राम शिंदेंची भेट. विरोधी पक्ष नेते पदाबाबत निर्णय घेण्यासाठी भेट घेतली. विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरातांनी भेट घेतली. मंत्री गणेश नाईक संतापले. अधिकाऱ्यांना सुनावले. खरं तर बंगल्यांमुळे मोरबे धरण अशुद्ध झाल्यानं नाईकांचा संताप पाहायला मिळतोय. तुमच्यावर केस टाकेन नाईकांची अधिकाऱ्याला धमकी. कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात गोकुळमध्ये भ्रष्टाचार. ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप. वाटप केलेले घड्याळ जाजमच्या किमतीत अफरातफर. अधिकाऱ्यांवर संचालकांवर कारवाई करा. ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. गणेशोत्सवात पुणे मेट्रोला विक्रमी उत्पन्न. सुमारे 5 कोटींचं उत्पन्न. 10 दिवसात 35 लाख पुणेकरांचा मेट्रोनं. केवळ विसर्जनाच्या दिवशी 6 लाख पुणेकरांनी मेट्रोनं प्रवास केला. कोकण रेल्वेवरील दिवा सावंतवाडी पॅसेंजरला पेण स्थानकात थांबा. खासदार धैर्यशील पाटील यांच्या प्रयत्नांना यश. प्रवाशांना मोठा लाभ होणार. दसरा दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष ट्रेन. लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम उत्तर दरम्यान 20 विशेष साप्ताहिक फेऱ्या आता सोडल्या जातील. दसरा आणि दिवाळी दरम्यान कोकण आणि केरळला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा लाभ होणार. मुंबईला मिळणार 18 डब्यांची एसी लोकल. 2856 वातानुकूलित वंदे मेट्रो डब्यांच्या खरेदी आणि देखभालीसाठी ई निविदा जाहीर. भिवपुरी आणि वाणगाव स्थानकांवर अत्याधुनिक देखभाल दुरुस्ती आगार विकसित केली जाणार. ई वॉटर टॅक्सी सेवा 22 सप्टेंबर पासून कार्यान्वित होणार. गेटवे ऑफ इंडिया ते JNPA प्रवास केवळ 40 मिनिटात करता येणार. टॅक्सीतून प्रत्येकी 20 प्रवासी प्रवास करू शकतात. तिकीट 100 रुपये असण्याची शक्यता. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात पावसामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. मामाच्या मोहिदा येथील व्यापाऱ्यांचं नुकसान. पुराच्या पाण्यात किराणा माल गेल्यानं खरं तर व्यापाऱ्यांचं 50 ते 60 हजार रुपयांचं नुकसान झालंय. व्यापारी बिपिन पाटील थोडक्यात बचावले. नाशिकमध्ये गंगापूर त्र्यंबकेश्वर हर्सुल भागात पावसाचा जोर. गंगापूर धरणातून 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जिल्ह्याचा पाणीसाठा 97%. हिमाचल प्रदेशात पावसामुळे सुमारे 4000 कोटी रुपयांचं नुकसान. पावसाशी संबंधित घटना आणि रस्ते अपघातात 366 लोकांचा मृत्यू. 5 दिवसांच्या तणावानंतर दिल्लीत मोठा दिलासा. यमुना नदीची पाण्याची पातळी कमी झाली. यमुनेची पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा खाली. हर्षवर्धन चितळे हिरो मोटोकॉर्प कंपनीचे नवे CEO. 5 जानेवारी 2026 पासून चितळे पदभार स्वीकारतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पंजाब दौऱ्यावर. पंजाबमधील पूरस्थितीचा आढावा घेणार. भाजप प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांची माहिती. तर राज्यातील शाळा महाविद्यालय आजपासून पुन्हा सुरू झाल्यात. भारतात 2.5% महिलांची वैद्यकीय प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडून प्रसूती. तर महाराष्ट्रातील 1.4% महिलांची
प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडून प्रसूती केली गेली आहे। SRA अहवालात धक्कादायक बाब समोर। एअर इंडियाच्या नागपूर विमान सेवेच्या वेळापत्रकात 16 सप्टेंबर पासून बदल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सायंकाळी उड्डाण होणार, तर विमानाचं सकाळी उड्डाण होणार आहे। वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण संपले। 100 वर्षातील सर्वात मोठ्या चंद्रग्रहणाचा नागरिकांना अनुभव। भारतासह जगातील अनेक भागात हे ग्रहण दिसलं। अवघ्या 11 महिन्यात जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांचा राजीनामा। ट्रम्प यांच्याशी केलेली ट्रेड डील पंतप्रधानांना महागात पडली आहे। इशिबांच्या या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम, त्यामुळे जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आणि त्याचा परिणाम पुढील निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला। धाराशिवमध्ये दिवसाढवळ्या हायवेवर दरोड्याचा थरार। धावत्या ट्रकवर चढून खरं तर ट्रकमधील सामान लुटले। पोलीस प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। नागपूरमधील SBI ATM मधून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक। नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न अयशस्वी। उल्हासनगरात पोलिसांनी काढली गुन्हेगाराची धिंड। आरोपीकडून गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न। पोलिसांनी आरोपीला अटक करत धिंड काढली। मुंबईतील बोरिवली पूर्वेकडील पारसनाथ ज्वेलर्समध्ये चोरी। कस्तुरबा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। आरोपीकडून 78 तोळ्याचे सोन्याचे दागिने, 13 लहान हिरे आणि 1,40,000ची रक्कम जप्त केली आहे। पिंपरी चिंचवडच्या सांगवीमध्ये रिक्षा चालकानं 1 तोळा वजनाची सोन्याची अंगठी प्रवाशाला परत केली। रिक्षा चालकाचं सगळीकडे कौतुक होतंय। अकोल्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार। कुटुंबीय खरं तर विसर्जनासाठी गेल्यावर ही घटना घडली। चाकूचा धाक दाखवत 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केला गेला। एकाच कुटुंबातील 6 जणांना अन्नातून विषबाधा। मीरा भाईंदरच्या जय बजरंग नगरमधील ही घटना। घटनेत 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू। विषबाधेचं नेमकं कारण अस्पष्ट, तर पोलीस तपास सुरू। छत्रपती संभाजीनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ। 7 ठिकाणी दागिने, फोनची चोरी, 20हून अधिक मोबाईल चोरीला गेल्याची नोंद। छत्रपती संभाजीनगरात मांडूळ तस्करी करणाऱ्या आरोपीला सापळा रचून अटक। 1 मांडूळ हस्तगत। भंडाऱ्यात अवैध जड वाहनांच्या माध्यमातून रेती तस्करी सुरू। नंबर मिटवलेल्या किंवा नसलेल्या वाहनांकडे RTO आणि वाहतूक विभागाचं दुर्लक्ष। अवैध वाहतुकीवर तातडीनं आळा घालण्याची गरज। चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांचा लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल। चंद्रपूर आपाचे खरं तर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवारांनी व्हिडिओ शेअर केले। अभियंता कंत्राटदाराकडून 20,000 रुपयाचे पॅकेट घेत असल्याचा आरोप। 2 वेळा विवाह होऊनही लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या तरुणाला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका। जामीन अर्ज मंजूर करण्याला न्यायालयाचा नकार। नाशिकमध्ये पान खाण्याच्या वादातून सुनेनं सासूची हत्या केली। सासूचा गळा आवळून हत्या केली गेली। आरोपीला अटक ते 4 दिवसांची पोलीस कोठडी। लोकशाहीच्या 4थ्या स्तंभावरील हल्ला कदापि समर्थनीय नाही। पुणे मिरवणुकीदरम्यान वादकाकडून पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा आणि गैरवर्तणुकीचा तीव्र निषेध नोंदवला गेला। मुख्यमंत्री तातडीने योग्य ती कारवाई करतील ही अपेक्षा ट्विट करत रोहित पवारांकडून घटनेचा निषेध व्यक्त। चंद्रपूर शहरालगत पडोली चौकात 298 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त। 2 आरोपींना अटक। एकूण 30 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त। सिल्लोड शहरात अकॅडमीतील प्रेम प्रकरण लपवण्यासाठी विद्यार्थ्याचं अपहरण। संचालकासह 4 जणांना अटक। आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। परभणीत चाकूचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक। आरोपीनं 2 गुन्ह्यांची कबुली दिली। आरोपीकडून दुचाकी आणि मोबाईलसह रोख रक्कम जप्त। परभणीत कत्तलीसाठी जात असलेल्या जनावरांचा कंटेनर नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला। 26 जनावरांची सुटका। 44,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। अमरावतीत दर्यापूर या ठिकाणी युवकावर चाकूने जीवघेणा हल्ला। मित्राच्या लग्नातील वादावरून हल्ला। कारवर दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडल्या। दोघांना तातडीने अटक करण्यात आली। खेड तालुक्यातील पाळू गावच्या अश्विनी केदारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू। गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। अश्विनी 2023 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत मुलींमध्ये पहिल्या आल्या होत्या।
सांगलीतील आठपाडीच्या शेळी मेंढी बाजारात विक्रमी दर, एका बकऱ्यास तब्बल 34,000 तर 6 बकऱ्यांची 2 लाखात विक्री. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये दिव्यांग व्यक्तीच्या झेरॉक्स दुकानाला झेरॉक्स मशीनसह दुकानातील सर्व साहित्य जळून खाक. झेरॉक्स दुकानाला अज्ञात व्यक्तीनं आग लावून पेटवून दिल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.